हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट आणि डिलिशियस असा मशरूम मसाल्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 200 ग्राम दही घेतलेलं आहे। दही हे आंबट नसावं ह्याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता दही टाकून घेतल्यानंतर यामध्ये मी लगेचच 1 चमचा ठेचलेले अद्रक लसूण टाकून घेतले। 4 ते 5 कढीपत्त्याच्या पाकळ्या टाकून घेतल्या। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली आणि 2 अनियनचा मी इथं बिरिस्ता तयार केलेला, म्हणजेच 2 कांद्यांना मी फ्राय करून घेतलेला आणि तो बिरिस्ता मी इथे वापरलेला आहे। 1 छोटा चमचा इथे मी हळद टाकून घेतली। 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर टाकून घेतली आणि 2 छोटे चमचे इथे मी धने पावडर घेतलेली आहे। त्याचबरोबर 2.5 छोटे चमचे इथे मी तिखा लाल मसाला घेतलेला आहे। जर का तुम्हाला इथे मसाल्यांमध्ये कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता। आता यामध्ये मी 1 छोटा चमचा इथे चिकन मसाला टाकलेला आहे। तर कोणताही चिकन मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तो टाकायचा आहे। त्यानंतर जे मशरूम्स आहेत त्यांना मी असं कट करून घेतलेलं होतं, तुम्ही बघू शकता शेप। तर मशरूमला स्वच्छ धुवून त्यांना कट करून मग इथे वापरलेलं आहे। आता मशरूमसुद्धा ह्या मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेतले। त्यानंतर सर्व जिन्नसमध्ये हे मशरूमला मिक्स करून घेतले। मशरूम तुटू नये ह्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणून अलगदच मी हे सर्व मसाले जे आहेत ते या मशरूमवरती व्यवस्थितपणे लावून घेतलेले आहेत, त्यांना एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। तर मी इथे सुरुवातीला मीठ टाकलेलं नव्हतं, तर एकदा मी हे सर्व जिन्नस एकदा मिक्स केल्यानंतर मग ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मिठाचा अंदाज तुम्ही जसं मीठ खाता त्यानुसार घ्यायचा आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा या सर्व जिन्नसला मी एकदा मिक्स करून घेतलं। शक्य तर ह्याला 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट द्यायची आहे आणि त्यानंतर तयार करायचं आहे। तर आता मी एका कढईमध्ये ना ज्या तेलामध्ये मी कांदे फ्राय केलेले तेच तेल घेतलेलं आहे। तर 2 चमचे तेलामध्ये इथे मी 1 चमचा जिरं टाकून घेतलं। गॅसची फ्लेम आता मी इथे मीडियम ठेवली होती। त्याचबरोबर पाव छोटा चमचा हिंग टाकून घेतलं। व्यवस्थितपणे ह्याला एक अर्धा मिनिटभर असंच परतवून घेतलं। त्यानंतर जे मॅरिनेट केलेले मशरूम होते ना ते ह्याच्यामध्ये सोडून घेतलेले आहेत। तर मॅरिनेशनमध्ये मशरूम जर थोडा वेळ जास्त ठेवाल तर मशरूमची चव जरा चांगलीच लागते, पण मला घाई असल्यामुळे मी लगेचच हे मशरूम तयार केले होते। तर हाय फ्लेम केली गॅसची आणि या मशरूमला 1 मिनिटभर असेच परतवून घेतले, असेच रोस्ट करून घेतले। त्यानंतर आता मी कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। 5 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले। मशरूमला मस्त तेल सुटलेलं होतं। एकदा त्याला व्यवस्थित परतवून घेऊन पुन्हा कढईवर झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटानंतर पुन्हा मी कढईवरचे झाकण काढले। मशरूमला एकदा स्टर करून घेतलं। आता मात्र मशरूममधलं इथे पाणी सुटलेलं होतं। पुन्हा मी कढईवर झाकण ठेवलं 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटानंतर कढईवरचं पुन्हा झाकण काढलं। तर आता मला मशरूममधलं जे पाणी आहे ना ते आटवायचं होतं, म्हणजे ते मशरूमच्या अंगाचंच पाणी होतं। मशरूम हे एकदम शिजल्यानंतर साईजला छोटे होऊन जातात। आता मी गॅसची फ्लेम हाय केली आणि या मशरूममधलं सर्व पाणी जे आहे ते ड्राय होण्याची वाट बघितली। याला 3 ते 4 मिनिटे आणखीन गेले। त्यानंतर याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आणि कढईवर झाकण ठेवले आणि 2 मिनिटे ह्याला वाफवून घेतले। 2 मिनिटानंतर हा मशरूम मसाला इथे तयार झाला। आता हा गरमागरम मशरूम मसाला मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेला आहे। हा मशरूम मसाला तुम्ही चपाती किंवा पराठ्याबरोबर किंवा कुलच्याबरोबर सर्व करा, खाण्यासाठी उत्तम लागतो। आणि रेसिपी जर का ट्राय केली तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।